नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाळामोरे या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज गुलाल प्राप्त झालेले डी एस पी ग्रुपचा सिट्टी सिट्टी आणि द्रोण A1 जोडी पळाली. आज मैदानामध्ये गुलालाचा थरार बघायला मिळाला. आज मालक सुद्धा सोबत आहेत. दादा, काय सांगाल आजच्या नियोजनाबद्दल? आजच्या गाडीचं काय सांगू शकत नव्हतं आम्हाला, जे आज पैरा होईल पण अचानक पैरा जुळला आमचा. ते आमचे रिलेटिव्ह त्याचे मामा सासरे आहेत. आणि काल 2 गाड्या जमल्या होत्या आमच्या. तर त्याच्या म्हणजे जे पैरेकर होते त्यांच्या म्हणजे संबंधातच पैरा निघाला आमच्यात. आणि आल्या आल्या आम्ही मग नाव दिलं तर त्या वामजावले नाव फिरवलं. ते कोणी हा फौजीवाले, ते पण मित्रच आहेत आमचे, असं काही हे नाही लांबचे नाही आहेत. ते एक मैत्रीपूर्ण शहर झाले आमचे आज. खूप सुंदर असा आज सिटीने गुलाल प्राप्त करून दाखवला आणि सोबत द्रोण सुद्धा होता. खूप चांगलं आज गुलालाचा थरार बघायला मिळाला आणि धाग्यावर पब्लिकने सुद्धा खूप आनंद घेतला शर्यतीचा. काय सांगाल प्रेक्षकांना खूप आनंद आज बघायला मिळाला, कारण खूप दिवसानंतर शिट्टी आणि द्रोण सुद्धा खूप चांगला असं महादेवाचा नंदी आहे. आणि DSP ग्रुप म्हणजे एक मुंबईमध्ये थरारच आहे. आणि सिट्टीच्या बद्दल बोलाल तर काही कमी नाही, कारण गुलाल म्हणजे ते जाऊनच देणार नाही. काय सांगाल सिट्टीबद्दल? शेट्टी ते पब्लिकचाच बैल आहे माझा. पण आमच्याकडे लेकडावचा बैल नसल्यामुळे आम्ही त्याला लेकडाव हाकलतो. आज आम्हाला लेकडावचा बैल भेटला, तर आम्हाला पब्लिक त्याला पलवायला भेटला. नाही तर इतक्या दिवशी आमची घरचीच गाडी पलते. शेट्टी किंवा वरदान किंवा सरपंच ह्याच गाड्या पलत असतात. पण आज योगा आहे की आम्हाला लेकरावचा बैल चांगला भेटला आणि पब्लिक त्यांनी गती चांगली लावली. तो पण बैल चांगला पळाला. मुंबईमध्ये DSP ग्रुप म्हणजे एक नामांकित ग्रुप आहे. कारण मोठे-मोठे गारकेले गंमतमध्ये जे बोलतात ना, त्यांना DSP ग्रुपने पाणी पाजून दाखवलेलं आहे. काय सांगाल? हे बघा, DSP ग्रुप महाराष्ट्रात नाव आहे का असं पण नाही आहे. कुणाच्या जाऊन पार्ट्या खातो. लोकं बोलतात ना काही, हे DSPवाला पार्ट्या खात्यानं जाऊन. DSPवाले आत्तापर्यंत कुणाची पार्टी खाल्ली नाही. आणि ज्याला खायची असेल ना, त्यांनी माझ्या हॉटेलवर या, ₹2,00,000 भाडा आहे, तो मी पार्टीवर घालवतो. बरोबर. बघा, दिलदार व्यक्तिमत्व दादांनी दाखवलं. कारण जे बोलतात ना लोक मोठे-मोठे गारकेले गंमतमध्ये, पण त्यांना DSP ग्रुपने करून दाखवलेलं आहे. आणि DSP ग्रुपला जे कमी समजत होते, ते सिटी सरपंचने तसं थोडंसं उत्तर दिलेलं आहे. काय सांगाल त्यांच्याबद्दल? प्रतिस्वर माझं त्यांच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही. ती पण गाडी चांगली पळाली आणि दोन्ही गाड्या छान पळाल्या. मित्र परिवार गाड्या पळाल्या, गाड्या मस्त सामन्यात पळाल्या. आणि अशी शर्यत झाल्यावर बघायला मजा पण मजा येते. वाटली. आम्ही काय आनंद नाही केला, तो काही शर्यत झाले, आलो आणि गुलाल टाकला, बैल आणून बांधले. बरोबर. आता काही लोक काय करतात, शर्यत जिंकले गणपती बाप्पा, कोण बोलतो संत्रा, कोण बोलतो लिंबू. अरे असं काही नसतो, तो नंदी आहे शंकराचा. बरोबर. त्याला संत्रा लिंबू बांधून काहीच होत नाही. तो पळाला तर नंदी विन होतोच. आता काय बोलतात चांबड्याची चप्पल बांधा, लिंबू बांधा. अरे लिंबू बांधा, चांबड्याची चप्पल बांधा, काही फरक पण नाही. शेवटीला तो नंदी आहे. महादेवाच्या दर्शनाला जाताना पहिले नंदीचं दर्शन घेतात, हो, बरोबर. नंतर महादेवाचं दर्शन घेतात. मग त्याच्या नंदीवरती कसं चालणार? नाही चालणार. बरोबर. म्हणजे अंधश्रद्धा लोकांनी भरपूर हे केलेली आहे. नंदीवर कुणाचं काही चालत नाही आणि लिंबू संत्रा बोलून कुणाचा पोट भरत नाही. बघा, खूप सुंदर ऐकायला मिळालं. कारण मध्यंतरी काळामध्ये जे लिंबू संत्रा असं जरा YouTubeद्वारे ऐकायला मिळत होतं. पण मालकाचं कुठेतरी जे श्रेय आणि प्रेम आणि मेहनत ती बघायला मिळत नाही. काही बोलतात लिंबू न संत्रा, पण जी मेहनत आणि श्रेय हेच DSP ग्रुपचं मेन महत्त्व आहे ना. तेव्हा लिंबू संत्र्यावरती बैला पलती ना, तर आज मी कुठली पण गाडी मारू शकलो असतो. बरोबर. लिंबू संत्रा काही नाही, अंधश्रद्धा विश्वास ठेवू नका. अरे बैल पलतात तर गर्व करू नका. आज तुमचे पलतात, उद्या माझे पलणार. याच्या अगोदर पण माझे बैल बिंजोरलाच पळाले आहेत. हो, बरोबर. आज जवळजवळ 2011 पासून आम्ही बिंजोरला पळतोय. तर आज 26 चालू झाला, बिंजोरलाच गाडी पळते. एकाही दिवशी असं विचारून शर्यत केली नाही. तुम्ही बघतात ना, आल्या आल्या सकाळी 11-12 वाजता आमचं नाव असतं बिंजोरला. आता पण ओपन नाव आम्ही सकाळीच दिले, लवकरच दिले. बघा, दादांना सहकारी सुद्धा बोलत आहेत. दादा, तुमची ओळख सांगा. मी निलेश पवार. आम्ही चौघे भाऊ आहेत आणि मी छोटा भाऊ आहे. आणि मी स्वतः बैल सोडतोय स्वतःच, आम्ही दोघे भाऊ.
आज डी-एस-पी ग्रुप मुंबईमध्ये एक दबदबा सुद्धा 2011 पासून दादांनी आता सांगितलं 2011 पासून बिनजोडमध्ये खेळतात. आणि बरेचसे लोक आहेत का ते आता कुठेतरी नामांकित होण्याचं आलेले आहेत. पण म्हणतात का आम्ही बादशाह आम्ही शहेनशे असे बरेचसे, कारण शहेनशे बादशे काय जास्त दिवस काय टिकत नाहीत. हे बघा, शहनशाह बादशाह कोणच टिकत नाही. आज तो बोला मी बादशाह आहे, त्याला पण प्रजामध्येच यायचे परत. वाघ बोलून वाघ नाही पलत, नंदी पलतो. ह्यो बोल बोलणारे घरी घरी बसले बोलणारे भले 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 घरी बसल्यात. वाघ बोलणारे आहेत ना, भले भले घरी बसल्यात. प्रत्येकाचा शेण येतो. गरिबाच्या दावणीतला बैल पण बिंजोरला पलतो. आज कितीच बैल आहेत गरिबाच्या दावणीतली, बैला बिंजोरला पलतात. आणि एक आपल्या शर्यती क्षेत्रामध्ये आपले भाई संदीप माली भोबरचे, त्यांचं योगदान आहे. 21,000 पासून तर 51,000पर्यंत तुम्ही लहान शर्यतवाला खेळू शकतोय. आज मुंबईमध्ये 11,000 नाव देऊ शकतोय बिंजोरला. ह्याच्या अगोदर होतं का? नाही नाही. पहिले 2 लाख 3 लाख नाव द्यायचं, 5 लाख द्यायचं, कोणी 11 लाख. माझी पण 11 लाखाची शर्यत झाली. हो बरोबर. पंढरशेड आज ते नाहीत आपल्यात. त्यावेळेला आम्ही बंदीमध्ये शर्यती केल्या दोघा मिळून. 11 लाखाची शर्यत झाली आमची. पण त्याच्यानंतर आपले एक म्हणजे बैलगाडी क्षेत्राला एक कसं एक वडीलधारी माणूस लागतो, तसं सांभाळण्यासाठी एक आपले भोपरचे संदीप माले आहेत. आज त्यांच्यावर काल टीका झाली, असं केलं तसं. आज ह्या क्षेत्रामध्ये ते नसते ना, आज क्षेत्र केव्हाच बंद झाला असता. 100%. संदीप माली एक असं व्यक्ती आहे पंढरी शेठच्या नंतर, तो बोलला का तो निर्णय योग्यच देतो. कधी कोणासाठी अन्याय कधीच केलेला नाही. ताई रात्री जी घटना घडली ती चुकीची घडली. आणि नंतर एक माझा भावाला बोलतोय पालट्या खायला येतो मेवंडीला. अरे आम्ही पालट्या खाईत नाही, देतो पालट्या. त्याला पालट्या किती खायच्यात ना, माझीकडे ये. 2 लाख रुपये मला भाडा भेटतो हॉटेलचा. 2 लाख रुपये माझ्या पार्टी जातो. कधी आम्ही एक शब्दात पण बोलत नाही, घरात भाडा आपल्या आला नाही. वडील नाही बोलत. आई तर माझी हे झाली, वारली. पण वडील एकाही दिवशी कोणाला बोलले नाही एवढे भाड्याचं करतात काय तुम्ही. म्हणून जे बोलणारा जरा विचार करून बोला. समोरची व्यक्ती कशी आहे काय आहे. भले श्रीमंत असो गरीब असो, बोलताना विचार करून बोलायचं कोणाला पण. बघा मित्रांनो मित्रांनो खूप चांगलं असं सांगितलं. आज डी-एस-पी ग्रुप म्हणजे एक मोठा नामांकित ग्रुप आहे. आणि ड्रोन माझ्या माम्या सासऱ्याचंच आहे. आणि योगायोग जुळत नव्हतं आमचं. म्हणजे आमची घरचीच गाडी पळत होते. ते माझ्याकडे बैल मागत होते. पण मी सांगायचो माझी घरची गाडी पळतीये, आपण पळूया. पण तो योग थोडा उशिरा आला. त्याच्याबद्दल मी थोडी दिलगिरी व्यक्त करतोय. पण आज गाडी खूप छान पळाली. आणि समोरची गाडी पण माझ्या मित्राचीच होती. गाडी जमल्यानंतर त्याही नाव फिरवलं, माझा बैल लपून निघालेला. तर ते बोलतो, दादा तुमचा बैल आहे का? बोललो चालेल, मैत्रीपूर्ण खेळू आपण. मीच बोललो त्यांना. तर खाली पण आम्ही दोघं एकामेकाला हात मिळवलं ना मग आलोय खाली. बघा खूप सुंदर बघायला मिळालं. आणि मैत्री जी आहे शर्यत क्षेत्रामध्ये तीच मैत्री पैऱ्यामध्ये सुद्धा कधी कधी पळते आणि आजकाल बघायला सुद्धा मिळते. कारण आज डी-एस-पी ग्रुपने ते करून दाखवलेलं आहे. कारण 2011 पासून शर्यत क्षेत्रामध्ये एक उंचावर नाव नेऊन ठेवलेले आहे. आणि सिट्टी सरपंच असे बरेचसे महादेवाचे नंदी शर्यत क्षेत्रामध्ये एक नामांकित नंदीने डी-एस-पी ग्रुपचं नाव वर केलेलं आहे. आणि द्रोणसुद्धा आज खूप चांगला असा महादेवाचा नंदी नवीनच कमबॅक करतोय. कुठेतरी गरीब गाडा मालकांचं सुद्धा नाव उजेडात डी-एस-पी ग्रुपने सुद्धा आणलेलं आहे. काय सांगाल? बघा, आज परत भरपूर लोकांना आम्ही बैल दिले. असं नाही आहे 2 ते 3 नंबरला बैलामध्ये पण बैल पळवला आहे. पण कधी असे बैल मागितलाय ना प्रत्येकाला. आता भरपूर जण माझं लोक बैल मागतात. प्रत्येकाला बैल देऊ शकत नाही. एक मैदानात माझी घरची गाडी पळते, एक मैदान थांबून मी दुसरा कोणाला तरी बैल देतो. आज माझा प्रत्येक मैदानात बिंजोरला नाव असतो स्वतःच्या गाडीचा. आज आहे का? नाही. नाही. कारण का मला पण दुसऱ्यांना बैल द्यायचे एकेकाला. दादा येणाऱ्या काळामध्ये आता जो 1 तारखेला जो मैदान पडलेलं आहे कलंबोरीच्या वाडीचा राजा 77 777 कसं बघायला मिळेल? सरपंच आणि शिट्टी कुठल्या पायऱ्यामध्ये बघायला मिळेल? फेरे केलेत आम्ही. पहिरे केलं तर सांगू शकत नाही, पण ते मैदान आलं तुम्हाला कळतील. आणि तो मैदान आमचाच आहे. आज पकडून चाला तुम्ही. राजा हा आमचा सरपंच आणि राजा ही गाडी पण अपराजित होती. आणि ही
मैदानात गेल्यावर दोन्ही साईडला नाव असायचा बरोबर. आणि आता लोक येतात एक साईडला नाव देऊन गप्प बसतात आणि छोट्या गाड्या मालकावर नाव फिरवतात. असं चालू आहे सध्या. असं न करता ओपन नाव ठेवा, लवकर गाड्या होतील आणि बाकी लोकांना पण त्रास नाही होणार. बरोबर. खूप सुंदर दादाने सांगितलं आणि आज कुठेतरी शरीर क्षेत्रामध्ये जे गरीब गाडा मालक उजेडात येतात आणि एकमेव तुमचा सुद्धा त्याच्यामध्ये हातभार आहे. कारण तुम्ही सुद्धा आज लवकरच आल्या-आल्या 12 वाजता बिनजोडला नाव दिलं होतं. कारण बरेचसे जे गाडा मालक आहेत ते 3 ते 4 वाजता नाव देतात. पण आज बघायला मिळालं डी-एस-पी ग्रुपने खूप छान असं सुंदर नियोजन करून दाखवलं. आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि आज गुलाल प्राप्त सुद्धा झाला त्याच्याबद्दल सुद्धा दादा शुभेच्छा देतोय. धन्यवाद तुमचा. धन्यवाद.